कर्मवीर चौकातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा स्वखर्चाने बसवून देणार, प्रवक्ते संतोष पाटील। 1 ऑगस्टला देशभरात व सांगली जिल्ह्यात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिमाखात साजरी करण्यात आली। सांगली शहरात कर्मवीर भाऊराव पाटील चौकात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने अध्यक्ष डॉक्टर उत्तम मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली विविध समाजोपयोगी सामाजिक उपक्रम राबवून जयंती दिमाखात साजरी करण्यात आली। यावेळेला सांगली जिल्ह्यातील अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील अनेक नेत्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आम्ही आज कासार झोपडपट्टी या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून अण्णाभाऊंना अभिवादन केलेलं आहे। या ठिकाणी दरवर्षी आम्ही अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतो, परंतु यावर्षी थोडंसं मी काही वेगळं सांगणार आहे। कारण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे सांगलीचे पुत्र असून देखील सुद्धा या जिल्ह्यामध्ये त्यांचं स्मारक झालं नाही। न्यायालयात कुणीतरी याचिका टाकली, परंतु न्यायालयाने निकाल आपल्यासारखा दिलेला आहे। त्यामुळे भविष्य काळात स्मारक बनवण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। माझी या महाराष्ट्र शासना व दिल्लीच्या राज्यकर्त्यांना विनंती आहे की एक साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ हे 1.5 दिवसाच्या शाळा शिकले, परंतु त्या ठिकाणी म्हणजे ज्यांचं शिक्षण पूर्ण झाले, चांगलं झालं आहे, तरी दर्जेदार साहित्य लिहिण्याचा खूप मोठा अनुभव आणि त्यांचा जो अनुकरण या देशात आणि परदेशात सुद्धा करतात। छत्रपती शिवाजी महाराजांचा पोहडा पहिला लोकशाहीर अण्णाभाऊंनी गायला, म्हणून माझी या ठिकाणी त्यांना आज अभिवादन केलेलं आहे। सांगली जनतेच्या व पालकमंत्र्यांना माझी विनंती आहे की या सांगली जिल्ह्याचे पुत्र यांचे लवकर वाटेगाव या ठिकाणी स्मारक व्हावे आणि या ठिकाणी या अप्पा कासार झोपडपट्टीच्या या ज्ञानेश्वर कंगार इतर लोक असतील त्यांनी मला बोलवलं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहोत। आणि भविष्य काळात अनुकरण करून आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे लक्ष देऊन प्रगती करावी अशी या ठिकाणी मी शुभेच्छा देतो। धन्यवाद।